वास्तवता नाकारून आपण ज्यावेळी आभासी दुनियेकडे वळतो ना, त्यावेळीच आपल्या सोचानाच झालेला असतो. मग काय खरे आणि काय खोटे, सत्य आणि असत्य याची पारख आपल्याला होत नाही. दिखावा आणि देखावा यातील फरक करता येत नाही, पण हल्ली तर तो जास्तच प्रमाणात वाढलाय. रीलच्या व्यसनात तरुणाई पूर्णपणे बुडाली आहे. रील्सने इतकं वेड लावलंय की रिअल हा शब्द त्यांच्या कोशातून निघून गेला आहे. मोबाईलच्या नादात जगण्याचा आनंद कुठेतरी विसरत चाललो आहोत. काहींना रीलचं इतकं वेड लागलंय की त्यांना रील्स व्यतिरिक्त आयुष्यात दुसरं काही ठेवलंच नाही असं वाटतंय. एकेकाळी कॅमेरा रोल ॲक्शन हे शब्द एखाद्या चित्रपटातूनच कधीतरी कानावर पडायचे. वर्षातून एकदा चित्रपट बाहेर पडायचा, हे सर्व बघण्याची हौस वाटायची. म्हणतात ना, सर्व बक्षिकाळ सर्व काही खाऊन टाकतो, तसं हे सगळं बदललं आहे. जगाच्या हातात मोबाईल आला, तसेच मोबाईलच्या हातात जग आलं. पण जगाच्या हातात मोबाईल आला असेच आपण म्हणूया. मोबाईलचे नवनवीन फीचर्स आणि सोशल मीडियाचा वापर वाढू लागला, तसा स्वतःला प्रसिद्धी जोतात घेण्याचा प्रयत्नही होऊ लागला. काही जणांचे आर्थिक साधन सोशल मीडिया झाले, यातूनच काही रील स्टार म्हणून ओळखू लागले. याची क्रेज एवढी वाढली की गल्ली गल्लीतून रील्स करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. मग स्पर्धा होऊ लागली फॉलोअर्स वाढवण्यासाठी. त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन व्हिडिओ तयार होऊ लागले. यासाठी पाऊस, वारा, घाट आणि जंगल यांच्याशी वैरत्व पत्करण्याचे धाडस हे रील स्टार करू लागले. आणि यातूनच सुरू झाली मग अपघाताची साखळी. काही दिवसापूर्वी आपण वाचलं असेल की अन्विक आमदार या उच्च पदावर असणाऱ्या मुलीचा कुंभे धबधबा पाहतानाचा रील करत असताना दरीत पडून मृत्यू झाला. कशासाठी? तर खोट्या लाईक्स आणि आभासी व्ह्यूजसाठी. काही दिवसापूर्वी एक पूर्ण फॅमिली पाण्यात वाहून गेली. तर परवा शेवटचा व्हिडिओ काढा असे आपल्या मुलाला सांगणाऱ्या वडिलांनी पाण्यात उडी मारली आणि ते वरती आलेच नाही. काळमावाडी धरण प्रवाहातही अशीच घटना वाचायला मिळाली. एक नाही तर अशा अनेक तरुणांना या रील पायी आपला जीव गमवायला लागला आहे. रील आणि फोटोचे व्यसन आपण कुठे पोहोचला हे जगाला दाखवण्याच्या नादात भलते धाडस हे आजचे तरुण तरुणी करत आहेत. खोट्या लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या अभिलाषेपोटी कधीही परत न मिळणारे जीवन दरीत घालत आहेत. पण ही बघणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. जेवताना, चहा पिताना, झोपताना, एवढेच काय तर टॉयलेटमध्ये आता ही तरुणाई रील पाहताना दिसत आहे. मौल्यवान वेळ पूर्णपणे वाया घालवत असलेली आपल्याला दिसत आहे. यांची बुद्धी एवढी घाण पडली आहे की काय चांगले आणि काय वाईट हे सुद्धा यांना समजत नाही. आभासी गोष्टींना वास्तवता समजून ऐन उमेदीचा काळ रीलवर उधळला जात आहे. आपल्याला एवढे सुंदर डोळे दिलेले आहेत की त्या डोळ्यांची मालकी स्वतःकडे घ्या. आभासी वास्तवता यातील फरक ओळखा. आपलं पाहणं, आपला विचार, आवड, नावड हे आपले स्वतःचे असायला पाहिजेत. रीलच्या पाठीमागे न लागता रिअलच्या मागे लागा. पुस्तके वाचा, वाचन करा, नवनवीन गोष्टी शिका. जे या जगात खरोखरच रिअल आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया. पण रीलचे आयुष्य न जगता थोडंसं रिअल होऊया. जग सुंदर आहे, त्यांचाही आनंद घ्या. आणि एकदा स्वतःला प्रश्न विचारा, जगायचे रीलसाठी की रिअलसाठी? आयुष्य हे एकदाच येते, म्हणून आपणच ठरवायचे की आयुष्याची कोजागरी करायची की आमोस्या. आय होप मित्रांनो, या व्हिडिओला सर्व सहमत नसणार आहेत. पण ज्यांना हा व्हिडिओ आवडला आहे त्यांनी एक लाईक नाही केली तरी चालेल, पण एक शेअर नक्की करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या AJ मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे नवनवीन टेक अपडेट, मोटिवेशनल कोट्स, मोटिवेशनल व्हिडिओ आणि मोटिवेशनल स्टोरीज घेऊन येत असतो. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.